नमस्कार, मैं श्वेता। MCN हिंदी न्यूज में आपका स्वागत है। आइए एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। ऑटो चालक मालिकों को लॉकडाउन के दौरान बंद का प्रति माह 20,000 रुपये मुआवजा देने की मांग। वंचित बहुजन आघाड़ी के नेतृत्व में जिला कचहरी के सामने किया आंदोलन। और अब समाचार विस्तार से। कोरोना महामारी की वजह से लगाए गए लॉकडाउन का विपरीत परिणाम ऑटो चालक मालिकों पर हुआ है। ऊपर से सरकार के निर्देशानुसार ऑटो चलाना मुश्किल हो रहा है। इसीलिए अपनी मांगे सरकार तक पहुंचाने के लिए वंचित बहुजन आघाड़ी की ओर से जिले के ऑटो चालकों ने मिलकर 20 अगस्त को जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना प्रदर्शन किया। कोविड-19 की पृष्ठभूमि पर पिछले 6 महीनों से राज्य में लॉकडाउन शुरू किया गया है। इसके दौरान ऑटो रिक्शा चालक मालिकों पर भूखमरी की नौबत आ गई है। प्रशासन ने पिछले कई दिनों से ऑटो चालक मालिकों को ऑटो चलाने के लिए अनुमति अवश्य दी है, फिर भी दूसरी ओर से इस अनुमति के पीछे कई प्रकार की कठिन नियमावली भी दी गई है। इससे पहले ही मुश्किल के दौर में चल रहे रिक्शा चालक मालिकों को आर्थिक तंगहाली का सामना करना पड़ा है। ऑटो में मात्र 2 व्यक्तियों को यात्रा करने की अनुमति के चलते ऑटो चालक मालिकों को डीजल पानी का खर्चा भी इसमें नहीं निकल रहा है। ऑटो चालक मालिक परेशान हो गए हैं। कई बार जिला प्रशासन के पास इसके बारे में गुहार लगाने के बावजूद भी प्रशासन द्वारा अब तक कोई निर्णय नहीं लिया गया है। इससे तंग आकर वंचित बहुजन आघाड़ी की ओर से ऑटो चालक और मालिकों की मांगों को लेकर आज जिला कचहरी के सामने धरना प्रदर्शन किया गया। बैंकों के, फाइनेंस के, बचत गुटों के बकाया हफ्ते ब्याज के साथ माफ करना, निजी फाइनेंस की वसूली बंद करना, RTO की पासिंग, लाइसेंस रिन्यूअल फी, रोड टैक्स, ग्रीन टैक्स, बिजली बिल आदि के भुगतान की माफी देने की मांग इस आंदोलन के माध्यम से की जा रही है। लॉकडाउन के दौरान बैंकों के बकाया हफ्ते माफ करने चाहिए। निजी स्कूलों के विद्यार्थियों की फीस माफ करने के साथ ही ऑटो चालकों के परिजनों को अतिरिक्त रेशन उपलब्ध करवाना। ऑटो चालकों को शासन की ओर से अब तक किसी भी प्रकार की कोई मदद नहीं मिली है, इसलिए प्रशासन की ओर से इन ऑटो चालक मालिकों को 20,000 रुपयों की आर्थिक सहयोग राशि देना, इस प्रकार की कई मांगों के लिए ये आंदोलन किया गया। ऐसी जानकारी वंचित बहुजन आघाड़ी के राज्य प्रवक्ता गोविंद दलवी और दक्षिण जिलाध्यक्ष शिवा नरंगले ने MCN हिंदी न्यूज को दी। इस आंदोलन में वंचित बहुजन आघाड़ी के राज्य प्रवक्ता गोविंद दलवी, शिवा नरंगले, महासचिव श्याम कामले, साहेबराव बेले, महानगर अध्यक्ष अयूब खान पठान, विठ्ठल गायकवाड़, महानगर महासचिव एडवोकेट शेख बिलाल, हनुमंत सांगले, कामगार इकाई के नेता इंजीनियर राज अटकोरे, सम्यक विद्यार्थी आंदोलन के जिलाध्यक्ष संदीप वने, कैलाश वाघमारे, शहराध्यक्ष अतीश ढगे, विशाल एडके, सुनील वाघमारे, जयदीप पैठने, रोहन कहालेकर सहित वंचित बहुजन आघाड़ी के अन्य पदाधिकारी, कार्यकर्ता और ऑटो चालक मालिक बड़ी संख्या में उपस्थित थे। आजचं आंदोलन आमचं असं आहे की सरकारने गेले 5 महिने झालं लॉकडाऊन करून ठेवलेलं आहे आणि आम्हाला ऑटो चालवा म्हणून 1 महिना झालं परवानगी दिली। 2 माणसं घेऊन फिरा म्हणाले, 2 माणसं आम्हाला 2 पण माणसं भेटत नाही आणि दुसरी गोष्ट आमचा पेट्रोलचा खर्च निघत नाही आणि आम्हाला काही आमच्या 5 महिने झालं गाड्याच्या पासिंगा रुकलेल्या आहेत, मग आमचे फायनान्सचे हप्ते आहेत गाड्याचे, हे सर्व असे आम्हाला खायला पण आता परेशानी आहे। आम्ही मरण्याच्या याच्यामध्ये आहोत सध्या, तर आहे की नाही। सरकारला आम्ही मागणी करायलो की आम्हाला 20,000 रुपये द्या आणि आमच्या जे हप्ते रुकलेत ते हप्ते माफ करून टाका व्याजासहित, अच्छा मांगने हैं आमच्या। मेरा नाम मोहम्मद अब्दुल रहीम है और मेरा तकरीबन 3.5 लाख रुपये कर्जा है। मैं भी गाड़ी फाइनेंस की उठाने वाला हूँ और फाइनेंस वाले जो है परेशान कर रहे हैं कि हफ्ता भरो नहीं तो आपको पेनल्टी मारेंगे, आपको ड्यू मारेंगे। अब एक तो इतना कर्जा है, एक तो लॉकडाउन की मंदी में परेशान है, मार्केट में कुछ कारोबार नहीं है, बहुत परेशान है, फिर भी ऑटो रिक्शा लेकर चला रहे हैं रोड के ऊपर। तो मेरी ये विनती है कि सरकार से कि ऑटो रिक्शा वालों का कुछ तो भला करो और उनके बारे में कुछ तो सोचो। मैं अपने 2 शब्द खत्म करता हूँ। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड शहरामधील जे ऑटो चालक आहेत
त्या ऑटो चालकांच्या गेल्या 6-7 महिन्यापासून ज्या हाल अपेष्टा होत आहेत, जो त्रास होत आहे, अत्यंत त्यांना उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. या संदर्भामध्ये कोणी आवाज उठवायला तयार नव्हतं, परंतु महाराष्ट्रामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जनजीवन विस्कळीत झालेलं, रस्त्यावर आलेलं सगळं सुरळीत व्हावं आणि सगळ्यांना पोटापाण्याला लागण्याची सोय उपलब्ध करून द्यावी आणि सगळ्यांना आपला व्यवसाय चालू करण्याची संधी देण्यात यावी, यासाठी पहिल्यांदा महाराष्ट्रात हाक दिली. एकामागे एक पहिल्यांदा सलून व्यावसायिकाचा असेल, नंतर जिम व्यावसायिकाचा असेल, त्यानंतर छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा असेल, या सगळ्या प्रक्रियेमधून हाक देत आज शेवटच्या टप्प्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ऑटो रिक्षा चालकांच्या संदर्भात आज नांदेडमध्ये आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आलेली आहे आणि आज सर्व ऑटो चालक मालक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांनी काही प्रशासनाकडे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे. आज माननीय जिल्हाधिकारी यांना ऑटो चालक आणि मालक यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी ऑटो चालकांच्या मागण्यासंदर्भात निवेदन दिलेलं आहे. त्यांची मागणी आहे की आम्हाला लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रति महिना 20,000 रुपये देण्यात यावं आणि ज्यांचा ऑटोच बंद होता त्याच्यामुळं आम्ही हप्ते भरू शकत नाही, ते मग बँकेचे असतील, फायनान्सचे असतील, ते सर्व माफ करण्यात यावे. आमची उपजीविका ही आमच्या दररोजच्या व्यवसायावर चालते. आमचा व्यवसायच बंद होता, त्याच्यामुळं आम्ही आमच्या विद्यार्थ्याची शैक्षणिक फी भरू शकणार नाही, आम्ही आमच्या घराचा किराया देऊ शकत नाही, आम्ही आमच्या मीटरचं बिल भरू शकत नाही. ज्या काही जगण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात ते आमच्या ऑटोवर अवलंबून आहे. आमचा ऑटो बंद असल्यामुळं आम्ही विद्यार्थ्यांची फीस भरू शकत नाही, घरमालकाचं घरपट्टी देऊ शकत नाही, त्यामुळं हे सर्व माफ करण्यात यावे. त्याबरोबर जो रोडचा टॅक्स आहे तो टॅक्स माफ करण्यात यावा, अशा पद्धतीची मागणी ही ऑटो युनियनची आहे. त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे आणि या ऑटो चालकांचा मालकांचा जर प्रश्न मिटला नाही तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन करेल. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक प्रश्नावर या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे, त्याचाच भाग म्हणून आज आम्ही ऑटो युनियनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी ऑटो युनियनवाल्यासोबत आहोत आणि हे आमचे बांधव आहेत आणि त्यांच्या बांधवांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभं आहे. आंदोलन करण्याची गरज पडली तरी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून त्यांच्यासोबत आंदोलन करेल.